हॅलो. हा बोला. हा नमस्कार. प्रशांत बम साहेब बोलतात का? हो हा नमस्कार साहेब. तुमचं ते नमस्कार. भाषण ऐकलं मी अधिवेशनामध्ये तुम्ही केलेलं. जी सर. मी एक शिक्षक बोलतोय सर. हा सर. मला एक तुम्हाला विनंती करायची सर. हा तुम्ही जो मुद्दा मांडला तो आमच्या काही बुद्धीला पटत नाही सर. हा काय माझं ऐका, मला प्रश्न विचारला ना, नीट ऐका जरा. विषय असा आहे, जेव्हा तो विषय असतो, काल मी ग्रामसेवक पण बोललो, एमओ बोललो, कृषी सहाय्यक बोललो, बरोबर ना. आणि काल शालेय शिक्षणाचा विषय होता हाऊसमध्ये. त्याच्या विषयावर तितकंच जास्त बोलावं लागतं. तो विषय कसा होता शालेय शिक्षणाचा, म्हणून तो शालेय शिक्षणाच्या बाबतीत बोललो मी. आणि मी काय बोलावं हे तुम्ही मला नका सांगू. म्हणजे माझी गोष्ट बरोबर आहे की चूक आहे हे सांगा अगोदर. तुम्ही कन्नड तालुक्यात आहात ना. तुमच्या कन्नडची जिल्हा परिषदेची शाळा बघितली का सर तुम्ही कशी आहे? त्या ठिकाणी शौचालय नाही सर. तिथं पत्र उडालेले आहेत. अरे शिक्षकांचे ऐका, तुमचं लक्ष तुमच्या भागातल्या शाळेकडे आहे का जिल्हा परिषदेच्या? तुम्ही सरकारी शाळेच्या बाबतीत एवढं सांगतात सर. तुमच्या भागातल्या शाळेमध्ये शौचालय नाहीये. मुलं उघड्यावर बसतात अक्षरशः. मग शिक्षक लोकांना त्या बाबतीतली काही लाज वाटत नाही का? आणि तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना थोडी. त्याच्याकरताच मागतो आम्हाला मांडायला हेच हाऊस आहे. तुमच्या भागात गटारी आहेत का? तुम्ही किती लोकांसाठी केले आहे? तुम्ही दारू केलेलं आहे का? शिक्षक किती अडचणीमध्ये मुलांना शिकवतो ते माहितीये का सर तुम्हाला? अरे काय खोटं बोलता. अरे बाबा, तुम्ही जर तसं असता ना, स्वतःचे मुलं स्वतःच्या शाळेत शिकवले असते. मी माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवले मी. तुमच्या एकट्याची असेल म्हणून काय झालं? मूर्खासारखं बोलला का? बरं, तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय सर? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही एक आमदार आहात. तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय? अरे तुमच्यामुळेच ना, तुम्ही बरोबर शिकवत नाही ना. आम्ही बरोबर शिकवतोय. शासन काम करू देत नाही आम्हाला. काय खोटं बोलता? शासन माहिती मागवते. अरे निर्लज्जासारखं स्वतःचे मुलं निर्लज्जासारखे तुमच्या ऐका ना, तुमच्या निर्लज्जामुळे सर तुमची निर्लज्जता आहे की तुम्ही फोनवर असं बोलू शकता. कारण ऐका ना, तुम्ही माझी गोष्ट ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या माझं. करू देत नाही. तुम्ही वेळोवेळी आम्हाला माहिती मागवतात. ही माहिती द्या, ती माहिती द्या. आता पीएलओ आहे आमच्या शाळेमध्ये. 3 लोक पीएलओ आहे. अहो तुम्ही तुमच्या एकट्या शाळेचं नका बोलू. तुमच्या 50,000 रुपये पगार घेऊन 50,000 रुपये पगार घेऊन प्रायव्हेट शाळेमध्ये 10,000 रुपये शाळेच्या मुलं टाकतात तुम्ही. सर आमचा पगार काढता. तुम्हाला किती निधी मिळतो? अहो आम्हाला तुमच्या ह्याच्यावर लक्ष ठेवायला ठेवलेलं आहे. त्याचा पगार आहे आम्हाला. तुम्ही तुमच्यावर लक्ष ठेवायला पगार आहे आमचा. माझं ऐकून घ्या. तुम्ही 5 दिवस जरी आमदार झाले तरी तुम्ही 50,000 पेन्शन घेता सर रिटायरमेंट नंतर. सेवा करतो. आम्हाला काय देतो? अहो मी घेणार. एक काम करा, तुम्ही मला लेखी लिहा किंवा समोर मी लेखी द्यावा असं का? असं कोणतं मोठं काम आहे? मग तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही. तुम्ही लेखी द्या आणि समक्ष भेटा मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.